मला डॉगेज बाय भेटलेले आहेत. हे काय डॉगेज बाय असं काय झालंय की मेरा भाई नाही आय हेट यू तू नाही आज की काय बोलता गाईज बॅक अगेन विथ अ न्यू व्हिडिओ. तर परत आलं एक नवीन व्हिडिओ सकट. तर तुम्हाला टायटल बघूनच कळालंच असेल की ही व्हिडिओ टोटली अनप्लॅन्ड असणार. तर माझ्यासाठी पण ही अनप्लॅन्ड व्हिडिओ असणार आहे. तर आज मला पण नाही माहिती की मी कुठे जाणार आहे काय जाणार मला काहीच नाही माहिती. अजून माझ्या माइंड मध्ये काय आलं पण नाही की मी कुठे जाऊ काय एक्सप्लोर करू. सो ही टोटली व्हिडिओ अनप्लॅन्ड असणार आहे. तर मी पण जस्ट आता उठलोय तर फ्रेश वगैरे होतो. मग भेटूया आपण पुढे व्हिडिओ मध्ये. आणि चॅनल मध्ये न्यू आहे तर त्यांनी जाऊन काय करा सबस्क्राईब करा. तर मी पण फटाफट रेडी होतो. मग भेटतो तुम्हाला पुढे तर व्हिडिओ मध्ये एंड पर्यंत राहा. तर चल मस्त रेडी वगैरे झालोय. क्लायमेट बघू शकता. मला हा क्लायमेट आहे ना खूप आवडतो. म्हणजे बोलतात ना लाईक एकदम मस्त वाटतो हा क्लायमेट एकदम शांत. आणि या क्लायमेट मध्ये बोलतात ना खूप सुकून सारखं वाटतं मला. तर मला हा क्लायमेट आवडतो. तुम्ही बघू शकता एकदम सुकून. तर आता निघूया आपण. रेडी झालेले आहे. काय समजत नाही बाईक घेऊन जाऊ की बाईकच घेऊन जातो. कार परत ते बोलतात ना ट्रॅफिक खूप असते तर आपली बेस्ट बाईक. तर चला व्हिडिओ मध्ये एंड पर्यंत राहा. तर चला गाईस आता निघालोय मी. हसके हसकी मेरा भाई हसकी मेरा भाई नाही आय हेट यू तू नाही हसकी ए, थांब. या, तू नाहीये मेरा दोस्त तू मेरा दुश्मन आहे. हा माझा फेवरेट कुत्रा. रोज मला दिसतो रोज मला भेटतो माझा वेलकम पण करतो. क्यूट क्यूट कुत्रा. तर भेटूया चल बाय बाय. सेकंड डे काय तू नाही सेकंड डे हवा हा देते. सेकंड डे दे. हा हिला काहीतरी झालंय वाटतं रोग झालाय कुठला तरी. पण नाही माझा हाच फेवरेट कुत्रा आहे पण तोच येतो जवळ. काय नाही बाबा लांब राहा रे चावशील बिवशील. नाही हा थोडा चकण्या वाटतं. नाही नाही त्याच्या डोळ्यात काहीतरी गेलेलं आहे. तर भेटूया चला फटाफट आपली गाडी बिडी पुसतो मस्त. बघूया कुठे जायचंय तर व्लॉग मध्ये राहा. तर गाईस मी आता निघालोय. आता पहिला मी भरणार आहे पेट्रोल. तर गाडीत काय पेट्रोल नाही. मग त्याच्यानंतर मी काहीतरी खाणार. तर बघू कुठे जायचंय. पहिला आपली पेटपूजा करू मग पुढचं कसं काय कुठे जायचंय तर प्लॅन करू. तर ते तो प्लॅन तर माझ्या माइंड मध्ये असेल. सो बघूया आणि ब्लॉग मध्ये एंड पर्यंत राहा. तर चला भेटूया. तर काही आता पेट्रोल वगैरे भरलंय. मग निघालो आता पेट्रोल वगैरे भरू. तर आता माझ्या मनात एक प्लॅन आलाय. आज मला मोमोज खायची इच्छा होते. सो आज मी मोमोज खायला चाललो. तर एक माझा फेवरेट स्पॉट आहे कदम मोमोज करून. जे की खूप फेमस आहे आपल्या डोंबिवलीमध्ये. तर तिकडले मोमोज आज मी खाणार आहे. म्हणजे खूप टाइम झाला मी मोमोज ट्राय नाही केले तिकडले. सो भेटूया डायरेक्ट कदम मोमोजला. तर ब्लॉग मध्ये एंड राहा. फायनली आपले मोमोज पण आलेले. तर आता मोमोज वगैरे खाऊया. मग भेटूया पुढे. खाऊन कुठे काय जायचं आपण बघूया. तर मला खूप भूक लागली. सो मोमोज खाऊन आपण निघूया पुढे. तर चला. तर गाईज आता डिसाईड करून मी आलोय मेट्रो मॉलला. आता ते शोधतोय की काय करू. तर मी विचार करतो मला आता कपडे पण घ्यायचे होते. तर तेच बघत होतो. तिथे चांगले कपडे भेटले तर इथून बघू घेऊ. एक दोन आउटलेट आहे तिथे चांगले. तर बघूया आता चांगले कपडे भेटले मग घेऊ. काय जेवढं बोलतात नाही ते एवढा क्राऊड आहे ना काय समजतच नाही की काय करू वगैरे. तुम्हाला दाखवतो क्राऊड. बघा क्राऊड एवढा आहे ना काय समजतच नाही. तर बघूया कुठे पण गेलो सगळीकडे क्राऊड. जिथे पण गेलो क्राऊड. बघूया काहीतरी आपण बघतो. मला तर काय आवडलं तर मी ठीक नाही तर बघूया पुढे काय करू. तर ब्लॉग एंड करा गाईस. 3D फुल 3D वाटते. 3D हो बाबा फुल 3D वाली वाईब येते एकदम. तर तर जरा पहिले येऊन ना मेट्रो मॉल आम्ही जेव्हा यायचो ना आमच्या टायमाला तर मेट्रो मॉल एकदम वेगळाच होता. पण आता मस्त डेव्हलप वगैरे केलंय. तर बघूया काय काय नवीन आपल्याकडे आउटलेट ओपन झाले. त्या आउटलेटला बघूया आत व्हिजिट करूया. काय जर चांगलं भेटलं तर मग घेऊया. तर चला व्हिडिओ मध्ये राहा. तर गाईज मी आता एंटर झालोय DIY मध्ये. तर मला काहीतरी एक युनिक गोष्ट दिसली. हे बघा तर अँटिक आहे बॉटल.
खूप मस्त वाटते आणि युनिक. वाव, अँटिक आहे काय ना काय. काय आता मी इथे आलोय, तुम्हाला डॉगेज बाय भेटलेले आहेत. हे काय डॉगेज बाय असं काय झालं? डॉगेश डॉगेश बाय गाईस त्यात एक आउटलेट भेटलाय इझी बाय करून. असं बेसिक गुडीज आहेत. बरं आहे. काहीतरी युनिक वाटतंय ते. नवीनच ओपन झाला स्टोर. ना बेसिक मस्त टी शर्ट. मला वाटलं इथे तरी काहीतरी भेटेल, बट मजा नाही, जसं पाहिजे तसं नाही. लाईक झुडिओ सारखंच आहे इथे, पण खूप सारे आउटलेट निघालेत गाईज. होता म्हणजे बोलतात ना, तर बघा इथे तर मला भेटले 299चा ऑफर. म्हणजे हे आता आहे 799ला, लाईक 300ला भेटेल. आउटफिट चेक करू शकता. मला तर मस्त वाटलं गाईस. 300ला काहीच भेटतं. चेक करू शकता, चांगले आहे तरी, बेटर आहे. मग ना हा ब्लॅक वाला पण मस्त आहे. बघू, मी एकदा ट्राय करतो आउटफिट. इन केस मला जर आलं आउटफिट सो मी बाय करीन. तर बघूया, एकदा ट्राय करतो. रियालिटी वॉज एक्सपेक्टेशन. हसायला आलं. ठीक आहे. का मला वाटलं की मस्त वाटेल, म्हणजे लाईक तिकडे भारी वाटत होतं, पण आता मला नाही आवडलं. नेक मी बघितलंच नाही, मला आम्ही असे नेकवाले घालतच नाही. सो आता बघूया, आता दुसरा आउटलेट ट्राय करू. जर आवडलं तर घेऊ, नाही तर निघून जाऊ आपण. तर बघूया पुढे कसं काय करायचं, तर व्हिडिओमध्ये एंड पर्यंत. गाईज आता आलोय मी मॅक्स मध्ये. तर मॅक्स मध्ये आता बघूया काय आउटफिट आहे की नाही. पण मला एवढं खास नाही वाटत आहे. दिसतंय, ठीक ठीक दिसतंय. बेस्ट आउटफिट एवढं वाटत नाही. हे पोलो साठी पण चांगले. पोलो म्हणजे जे पोलो वेअर करतात त्यांच्यासाठी चांगले. काही आता तर मी गेलेलो वर, तर मला काय चांगलं परफेक्टली काय भेटलं नाही. तर आता तर मला तर वाटत नाही की काय आहे इथे वरची येऊन. असं टाइम वेस्टच झाला ऑलमोस्ट. आता मी निघालोय. गाडी पण खूप धूळ मिट्टी झालेली आहे. सो आता बघूया. आज मला मच्छी खायची इच्छा आहे. तर इथून मच्छी घेऊ, घरी बनवू, मग खाऊ, मग भेटतो तुम्ही. चला आता मी घेतो आहे कोलंबी. कोलंबी घेतली आहे आणि बोंबील. मावशी कोलंबी फ्रेश आहेत ना आपले? आता मस्त घरी जाऊन कोलंबी राईस बनवणार आहे. विचार चालू आहे, जर जमलं तर बोंबील पण घेतो. तर घरी जाऊन भेटूया. मस्त मग कोलंबी आणि जर बोंबील आवडले तर बोंबील. तर भेटूया डायरेक्ट घरी. आलोय गाईज, मी आता पोहोचलो इथे घरी. मस्त माझा डॉगी पण आहे. हस्की, काय झालं, काय खाल्लं नाही तू? तुला नंतर घेऊन येतो खायला. तर गाईस मस्त सामान वगैरे घेतलंय मी. तर आता जाईन घरी, सर्व जेवण बिवण बनवीन, मग तुम्हाला डायरेक्ट होईल फ्रेश होऊन भेटतो मी. तर भेटूया आपण पुढे. तर कोलबी वगैरे आणली मस्त. आता कोलबी वगैरे धुतो. टॅमॅटो वगैरे कापले आणि हे बघा माझा हात कापला. जरा कांदा वगैरे कापवतो, चुकून हात कापला. तर पहिले काहीतरी लावतो, मग मस्त कोलबी आपला कोलबी राईस. मस्त मजा येईल आज कोलबी राईस खाऊ. हो, पुढे end पर्यंत राहू. तर गाईज आता मी सर्व सामान रेडी केलंय माझं. हे आहे माझं पेस्ट, सिक्रेट मसाला, म्हणजे कांदा, टोमॅटो, बटाटा मॅरिनेशन करून घेतलंय आता. आणि ह्याच्यात अख्खा गरम मसाला जातो. तो अख्खा गरम मसाला. देन हा बिर्याणी मसाला आहे. सो बिर्याणी मसाला. आणि आता तेल वगैरे गरम होतंय, तर फटाफट फटाफट मी हे आता रेडी करतो आणि बिर्याणी फुल मस्त फ्रॉन्स बिर्याणी बनवतो. मग एंड मध्ये भेटूया बिर्याणी कशी झाली, काय झाली. सो मी तुम्हाला एंड मध्ये भेटतो, बघूया बिर्याणी कशी झाली. तर भेटू गाईज. आता कांदा टोमॅटो मस्त नरम वगैरे झाल्यावर हे टाकणार आहे मी. मग बटाटा टाकणार. मग हे टाकल्यानंतर बटाटा टाक.
मस्त याला मिक्स मिक्स करायला. जी पेस्ट मी बनवली ती पण मिक्स केली. हा 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 हा, मस्त स्मेल येतोय. तुम्ही इथे आता असता लाईव्ह मध्ये तर तुम्हाला कळालं असतं किती मस्त टेस्ट येते. मस्त एक नंबर. तो फटाफट मी पण ऍड केलाय, तर तुम्ही कलर पण बघू शकता. मस्त कलर आला. तर थोडं आपल्याला सुकवायसाठी पाणी ऍड करायचं. तर आता पाणी ऍड झालं आणि एक साईडला आपला राईस पण ठेवला. तर आता हे झालंय प्रॉपर. पहिला हे करतो, मैद्यात ऍड करू आपण बटाटा. मस्त बटाटा ऍड करूया. चालून घ्यायचं 2 मिनटं. नंतर जाईल राईस. राईस नंतर आपल्या हिशोबाने जसं आपल्याला पाहिजे, सुट्टा पाहिजे सुट्टा, किंवा कोणाकोणाला असं म्हणजे बोलतात ना चिकट खायचं आवड आहे, तर त्या हिशोबाने पाणी टाकाने बंद ठेवा आणि 3 सिटी मारा. मस्त आपली बिर्याणी पुलाव राईस रेडी. तर भेटूया आता डायरेक्ट बनल्यावर. तर व्हिडिओमध्ये एंडपर्यंत राहा. तर गाईस आपला राईस रेडी झाला आहे, तुम्ही बघू शकता. खूपच टेस्टी दिसतोय. तर बघूया आता, आपण ट्राय करूया. राईस ट्राय करूया. एकच नंबर. गाईस तुम्ही पण एकदा घरी जावा, ट्राय करा. जर घरी असाल तर एकदा ही रेसिपी ट्राय करा. ऑलमोस्ट तुम्ही बघितलं असेल या व्हिडिओमध्ये मी रेसिपी म्हणजे ऑलमोस्ट सांगितलंच आहे. तर तुम्ही पण एकदा ट्राय करा आणि हा टेस्टचा मजा घ्या. तर ब्लॉग मी आज इथेच एंड करतो. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. जर ब्लॉग आवडला असेल तर काय करा, लाईक शेअर आणि सबस्क्राईब. भेटूया नवीन ब्लॉग मध्ये.